काय नवीन स्टँड कसलं छत्रीचं स्टँड छत्री लागेल हा वाह क्या बात है मोठा पीस दाखव इकडे चांगला लागेल मस्त मोठा आईला धमाल झालं रे लय बेकार धमाल झालं खूप जाऊचा अजून लय पुढे जाऊचा ते आता लकी नेहमी तू प्रश्न जे मला विचारतो कसं वाटतं लकी काय कसं वाटतं तुला नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला मी कमिट केलेलं की जसा पाऊस चालू होईल तसे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. आता आपण चाललेलो आहोत ते खेकडे पकडायला. टायटलवरनं आणि थंबनेलवरनं जर तुम्हाला कळलंच असेल, आपण सालाबाद प्रमाणे यंदाही चाललो आहोत अमोलच्या गावाला. अजगणी येते आणि माझ्याबरोबर आहे क्षितिज, आणि क्षितिजच्या चॅनलचं नाव आहे गाव गजाली. येस, तर या चॅनलवर देखील तुम्हाला बरेचसे कॉन्टेंट बघायला मिळतील जे आपल्या कोकणातले आहेत, आपल्या तळ कोकणातले आहेत, सिंधुदुर्गातले आहेत. जे आपण बनवतो तसेच कॉन्टेंट छान छान क्षितिज बनवतो. सो नक्की त्याच्या चॅनलवर जा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता आपण निघालो आहोत मालवणवरनं अजगणीला जायला. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल, आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, पावसाने मध्ये उसंत घेतलेली, ते एल निनोमुळे अशा काही गोष्टी झालेल्या, पाऊसने दडी मारलेली, आणि आता पुन्हा पावसाने सुरुवात केलेली आहे. आज आहे मंगळवार. काल सोमवारपासून पाऊस चांगला चालू झालेला आहे, आणि मी अमोलला सांगितलेलं की यावर्षी लगेच पाऊस जेव्हा चालू होईल तेव्हा पहिलाच दिवशी आपण व्हिडिओ बनवायचा. आणि गेल्या वर्षीचा जर मी व्हिडिओ बघितला ना, तर तो जवळजवळ 18 मेलाच झालेला. म्हणजे यावर्षी किती लेट झालाय. गेल्या वर्षी म्हणा लवकर पाऊस चालू झालेला, 1 महिन्याच्या वर. येस 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 1 महिन्याच्या वर. आज गेल्या वर्षी खेकड्याचा व्हिडिओ 18 मे, यावर्षी 18 जूनच्या पण नंतर आपण करतोय. तर अजगणीला जाताना आपला नेहमीचा हॉल्ट, आपलं माहेरघर विरण बाजारपेठ, आणि आपल्या बरोबर आहेत अक्षय नेरुरकर, ज्यांचं चॅनल आहे मालवणी विरण बाजार. येस, आणि त्यांनी आता गावठी या नावाने ब्रँड चालू केलेला आहे. आपल्याकडचे जे प्रोडक्ट आहेत ते विक्रीस उपलब्ध आहेत, बरोबर ना? काय काय आपल्याकडे आता सध्या? आपल्याकडे कोकणची म्हणजे कोकणच्या बाजारपेठेबद्दल सिरीज चालू आहे ना युट्यूबवर. त्याच्यामुळे मी जे कोकणी प्रोडक्ट असतात ना ते सगळे मी परचेस करून विकते. पण हे जे ते स्वतः आमच्याकडचेच असतात. अच्छा, हे जे कोकम आगुळ आहे ना, हे तुमचं स्वतःचं प्रोडक्ट आहे? येस. जाड आहे आगुळ? म्हणजे एकदम ओरिजिनलच आगुळ. तो Okay. जो आगुळ म्हणतात ना त्या टाईपचा होतो. जाड म्हणजे तेवढं थिकनेस नाही, पण त्यामध्ये पॉवर मात्र तेवढीच आहे. बरोबर. आणखी काय किंमत आहे जी? आता आहे त्याची अर्धा लिटर 150 रुपया. 150 रुपये अर्धा लिटर. आणि काय काय? आणि कोकम पण असा. ओके. त्यानंतर गावठी गाईचं तूप असा. ओके, प्युअर गावठी गाईचं तूप. येस. वा त्यानंतर गावठी पोहे पण असतात. वा, गावठी पोहे. कडधान्य पण जेवढे मिळतात ना, आताच मी नुकतो म्हणजे मुंबईत जाऊन गेलोय. त्याच्यामुळे मी बरेचसे प्रोडक्ट ना तिकडे ऑर्डर होती ते घेऊन गेलेले आहे. अच्छा. आणि तिकडे दिलंय, म्हणजे त्यांना डिलिव्हरी चार्जेस लागू नये म्हणून मी जाताना घेऊन गेलोय ते. आणि पॅकिंग संपला सगळं. आता आजच दिलाय मी नेमकं, त्याच्यामुळे पॅकिंग करूच आहे. त्यामुळे एवढेच प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवू शकतोय, पण माझ्याकडे कोकणी सगळे प्रोडक्ट मिळू शकतात. अच्छा, म्हणजे कडधान्यामध्ये काय काय आहे आपल्याकडे साधारण? कडधान्यामध्ये लाल चवळी, सफेद चवळी. ओके. त्यानंतर तुमचे आपले तांदूळ असतात, उकडे तांदूळ ते. बरं. त्याच्यानंतर मूग मिळतात, मटकी मिळतात, बरं. काळे वाटाणे मिळतात. अच्छा. अशा प्रकारचे सगळे गावठी. सगळे गावठी. ओके. सफेद वाल, कडवे वाल आपल्याकडे पिकवलेले इकडे. येस येस येस. शेतकऱ्यांनी पिकवलेले सगळे. नक्कीच. शेतकऱ्यांकडूनच कलेक्ट करतो. अच्छा. ओरिजिनल हळद गावठी. ओके. ती सुद्धा आपल्याकडे मिळतात. पिठी पण मिळतात, घावणे अच्छा. पीठ मिळतात, मोदक पीठ मिळतात. अशा प्रकारची पिठा ती पण मिळतात आपल्याकडे. नक्की नक्की नक्कीच. तर खाली आलेल्या नंबरवर तुझ्याशी संपर्क करून Yes. हे प्रोडक्ट ऑल ओव्हर इंडिया बाय पोस्ट टू बाय प्रोडक्ट. डिलिव्हरी मिळतात. नक्कीच, थँक्यू. कोकणात जर प्युअर गाव बघायचं असेल तर हे आहे अजगणी, आणि अजगणीमध्ये आपण आलेलो आहोत अमोलकडे. या अगोदर बरेच व्लॉगमध्ये आपण हे गाव पाहिलेलं आहे. वेगळं काय दाखवायची गरज नाही. 4-5 व्हिडिओ तर आपण नुसते खेकड्याचेच बनवले. आपल्याबरोबर आहे अमोल सावंत. आणि आरुश्री. आरुश्रीच्या चॅनलचं नाव सांग लवकर. आरुश्री सावंत ब्लॉग्स.
आरुश्री चॅनलचं नाव माहित नाही. आरुश्री सावंत आरुश्री सावंत. श्र आणि सर मधला फरक पाऊस पडल्यावर आपल्या काम मिळतं इकडे. काय माहिती हा कुर्ले साफ करायचे. साफ करायचे वळातले कुर्ले. मोठा काम, सरकारी काम होतं. पण आता आमच्यासाठी काढला काय? होय खरंच काढला. थँक्यू हा. किती काय काय करशील काय. चला गेल्या वर्षी गेलेलो तिकडेच जायचंय. हो त्याच वळात. गेल्या वर्षी ते व्हिडिओ टाकायचे नाही. किती सगळं ऑल सेट येस रेडी. घेतलं सगळं एकदम बघ फुल. माझा फक्त कोट तिथे आहे. चलो चलो चलो. चपला बघ माझी. चढणीचे मासे. काय रे माशी चढणीचे मासे? चाय घेतला नाही नको थँक्यू. काय म्हणतास? बरेच मिळाले रे. अरे मगाशी खूप भेटले घोरपी अजून मिळालेले. हे कुठले ते मळी माशी? मळी. हा एक वेगळा आहे ना काहीतरी. ती शेंगटी. चढणीचे मासे ही शेंगटी आहे ना. तिकडची आहे ती. जिवंत आहे ती. जबरदस्त. किती वाजता गेलास? अडीच दुपारी. दुपारी 2:30 पर्यंत एवढे चांगले. नाही डबल होते. 150-200 घेऊन गेले ते. दिले. मी गेलोय. पहिलं काय काय खेळ करायचो ना आपण व्हिडिओ साठी. कॅमेरा लावून गाडी न्यायची, परत जायचं, परत आणायचा कॅमेरा. नंतर असे हे खेकड्याचे व्हिडिओ बनवताना पण सगळेजण लाईनीत चालले ते शॉर्ट आणि हे ते शिस्तीत सगळे व्हिडिओ बनवायचो. आता ती मजाच राहिली नाही ना. आता डायरेक्ट उचलला कट कट. चला तर आता आपल्या बरोबर आहे राजचा काका. नमस्कार. राज आणि राजचे बाबा. नमस्कार काका. चला वार्षिक पूर्ण करूया. वार्षिक पूर्ण करूया. आता बघ आता आतमध्ये गेले तेव्हा उतरणीवर बरोबर आतमध्ये जातात पायात. अरे तर आपल्यामुळे ते आवडले. म्हणजे बूट आवडलेत. खेकडे पकडायला जाताना सर्वात मोठा कंटाळा म्हणजे चालणं म्हणजे असं तसं ना. आता हे जंगलातनं जावं लागतं आपल्याला आणि जंगलातनं आपण चाललो आणि खालच्या बाजूला बघताय तर तुम्हाला कदाचित येत असेल पाण्याचा आवाज. तर त्या ओढ्याकडे आपण चाललेलो आहोत. दरवेळेला जातो. वर एक बारकाचं धरण आहे जे गावाला पाणी पुरवण्यासाठी त्यांनी केलेलं आहे. तर तिथून आता सुरुवात करणार आहोत आणि त्या व्हाळातनं आता आपण खालच्या दिशेला चालत 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 त्या व्हाळातले खेकडे बघणार आहोत. चला बाकीचे सगळे पुढे गेलेत. थोडे फास्ट चालणारी हलकी लोक. आणि माझ्यावर थांबलाय अक्षय. आता या जंगलात कुठे गेलेत काय माहिती. कुठे हे असं धरण आहे आणि एरवी पावसाळा संपला की याच्यात फ्लेट टाकतात ना. इथे धरणाचे दरवाजे बंद केले जातात पावसाळा संपला की आणि इथे पाणी मागे अडवलं जातं. बघूया आपण खालून. बाकीची लोक खालून येत आहेत तिकडे. खायसून वाटे काढूची लागते. गोट्याचे गोट्याक सांग गेली आई ग. मी पुढे राहतो ना. पेचात जाते सगळं JCB सारखं. एवढी मोठी हा वर दाखव बारकी. जरा ओपनिंग करूया. वाह क्या बात है. मोठा पीस दाखव इकडे. चांगलं नव्हे मस्त मोठा मेल.
मेल 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 आहे जितका अरे खाली जाऊ तुम्ही. अरे बड़ा पीस है, अच्छा पीस है. मेल आहे मेल. थांब जरा व्यवस्थित आधी शूट घेऊ दे. मस्त. तरी बघा ही मेल आहे ना राज. हो वा मस्त मोठा पीस. क्या बात आहे. सगळे खाली. हा पत्थर होता. भारी. वेली अडकतात पायात. वा भारी काका. दाखव. मस्त. काऊन आहे रे. पूर्ण किती काय रे. चालू वाली झटक. अजून एक कुठली मिळाली. छोटी आहे. क्या बात आहे. छोटी आहे. मस्त. काळ्या पट्ट्याची कुर्ली. त्याला काय म्हणतात. अरे, सोडून पण दे, आपण सोडून हिला दे. थांब, दाखव इकडे दाखव. हे बघा अशी पिल्लं घालायला येतात कुर्ली आणि बारीक बारीक पिल्लं असतात. तर आता फिमेल सोडून देऊया. ही आपण सोडून देणार कारण तिच्याकडे पिल्लं आहेत आणि ती पिल्लं घालायला आली आहे. थांब दाखवून चला इंदिरा जाऊ दे. साधारण तुम्ही कांदावण बघितलं ना. कांदावण नाही ॲक्च्युली हे जंगल. पाणी जरा जास्त पण आहे आणि पाणी खदूळ पण आहे. कसा वाटला एक्सपिरियन्स. जबरदस्त. पहिल्यांदाच. थरारक एक्सपिरियन्स. काय रे क्षितिज. काय म्हणतो. पहिल्यांदाच. हो नदीतले पहिल्यांदाच. नाहीतर आपण सचिन बरोबर जातो ते काय ट्रॅप लावून पकडतो. हे वाड्यातले नदीतले ना वाड्यातले. नदीतले आपण ट्रॅप लावून पकडतो सचिन बरोबर. एक्सपिरियन्स वेगळा आहे. जबरदस्त. रे बिळा एक नंबर. जबरदस्त. क्या बात आहे. नेलं ते. मेल. लक्ष पिशवी घेतली. काका रॉक्स. मी पिशवी घेऊन गेलो. स्मार्ट बॉय. घराकडनं येईल. स्मार्ट बॉय हा अक्षय. डेंजर आहे ना. ही पाती आहेत. त्याला काटे आहेत. करवत हे बघा. हे बारीक काटे आहेत त्याला. ते असे लागतात ना. व्हिडिओ नकोसा वाटतो. भर पावसात आहे ना. घाम येतो. हे पावसाचं पाणी नाही घाम आहे. तर विचार कर काय लेवलला खाली वर चढ उतार. कधी कधी वाटतं नको व्हिडिओ कर. हे आणि हे सर्वात जास्त बेकार काय ना हे लागतं रे बेकार. चला एकच मी. एकच नाही दोन दुसरे. भारी रे. जबरदस्त. एक नंबर पीस मिळाला. कुर्ली मिळालेली आहे.
वा वा बरंच झालं. अलकू रे एक साधारण 30 GB जाते. 30 GB जातात. 30 कारण मी कधी कधी चालू करून विसरून जातो. बंद बघूया. मैं मेरा रस्ता खुद बनाऊंगा. थोडं बनवलं देखो क्या बात है, कडकडीत आहे रे एकदम. आता चालली आहे ती बिया माती असून इली आहे बघ. हा बियातनं आता बाहेर आली. भारी. आल्यालाच पकडला तुम्ही. बघा बीच साईड आहे रे. हे अरे दाखव, वेगळे कलर आहे ना, थोडा वेगळा कलर. किती झाले दाखव. आहेत बघ बऱ्यापैकी. क्लास क्लास एवढी हा बोल. एक नंबर नग पकडला. अरे तुझं एक वर काढता मोठी साईज. क्लास क्लास मस्त एक नंबर. नंतर आपण बघू अरे आम्ही कसे आहो. हे दुसरं काय मार्ग नाही आहे. बात आहे मस्त. फुल चिखल. हे जे खेकडे आहेत ते फक्त व्हाळात नसतात, तर असे चिखलात देखील असतात. शेत नांगरले नाही ते शेतात बघूया. सामोरी पकडली ती शेतात पकडली ना आम्हाला. अरे छोड़ो मुझे, छोड़ो तू पकड़ा. मेरा एक ही हाथ है. फ्रॅक्चर बंड्या इसका एक ही हात आहे. बंड्या इज फ्रॅक्चर वन हँड पूर्ण. जबरदस्त पाऊस लागता मस्त वेगळी. लगेच दिसतात समोर मोठा पाऊस लागता. सकाळपासून पाऊस लागता भरपूर. आणि हे समोर दिसतात ते छोटी एक पिशवी असं. आणि मागे आपले दोघेजण अजून असत. मागचे फादर आणि काका ते बघा तिकडे. बस झाले आला की दादा. बस झाले चला बस झाले. हां अरे ही दुसरी टीम आहे. भरपूर ग्रुप आहेत. अरे तिकडनं पण हां एवढे गावले. दाखव रे, तुमका फेमस करूया. आणखीन पण दादा इले जबरदस्त. हे शेळीतले शेळीतले खेकडे. शेतातले खेकडे. घरी जायच्या अगोदर शेतातली खेकडी पण सोडू शकतो. मेरा आमचे पोखर.
जबरदस्त एक नंबर स्टार ऑफ द डे कैमरामैन जल्दी से फोकस करो. बघूया काय बघूया कैमरामैन को दिखा. हां मस्त वागिलो. प्रमाण ओढल्या नेहमी तर आता आपण घराच्या दिशेने चाललो आहोत. पहाडातले बघितले, शेतातले बघितले, आता किती मिळाले ते तुम्हाला दाखवतो. पुढे मिशनवर गेलो होतो. चला तर आपण किती तास गेलो रे? 3-4 तास फिरलो आहोत आणि 3-4 तासाने किती खेकडे मिळाले तुम्हाला दाखवतो. यामागे लब्धे कुटुंबियाची फार मोठी मेहनत आहे. चला जबरदस्त आणि साईज पण एकदम लहान नाही, मीडियम आणि मोठे साईज असे दोन्ही होते. हे वर नको होते. तर वार्षिक कार्यक्रम पूर्ण झालेला आहे. हे व्हाळातले खेकडे, गोड्या पाण्यातले खेकडे पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण दरवर्षी पकडतो. आता यापुढे जर जायला मिळालं तर नक्कीच आपण विरण पोई येथे देखील जाणार आहोत अक्षय नेरुरकर बरोबर आणि तिथे देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत. सो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करो.